इथं भैरवनाथाच्या मंदिरामध्ये कन्याचं बगाड झाल्यानंतर तो रथ ज्यावेळेस इथं येतो भैरवनाथाच्या मंदिरामध्ये त्या टायमिंगला इथं अशी एक पद्धत आहे की जे महिला वर्ग आहे ह्यांना सुद्धा इथं जागेवरच्या 5 प्रदक्षिणा बगाड्याच्या घेता येतात। तर त्या कशा स्वरूपात घेता येतात तर त्या सुद्धा महिला वर्ग आहे त्या सुद्धा एखादा असा छोटा मोठा नवस केलेला असतो। त्यांनी नवस केल्यानंतर ज्यावेळेस तो नवस पूर्ण होतो त्यावेळेस इथं जडण्याचा गाडा आल्यानंतर त्या महिला ज्या आहेत ज्यांचा नवस पूर्ण झालेला आहे असे जे महिला भाविक आहेत ते या ठिकाणी 5 प्रदक्षिणेचा नवस करून ते 5 प्रदक्षिणेचा नवस पूर्ण झाल्यानंतर तो फेडायसाठी जडण्याचा गाड्या आल्यानंतर इथं त्यांच्या नावची 5 प्रदक्षिणा इथं काढल्या जातात। असेल तर ती नऊवारी काष्टी पद्धतीतली साडी नेसावी लागते। बगाड घ्यायचं ठरलं जातं त्यावेळेस त्या पादुका ज्या आहेत आपल्या भैरवनाथाच्या त्या पादुकापाशी त्या गळाची विधियुक्त पूजा केली जाते। तो गळ लिंबाचा डाळा कशासाठी नवस केलाय ते सांगितल्यानंतर तिथं तो बगाड्यात बोंब ठोकतो। बोंब टकलं की त्याला वाजत गाजत बगाडाला उजवी प्रदक्षिणा घालून त्या झोक्यामध्ये उभं केलं जातं। झोक्यामध्ये उभं केल्यानंतर त्याची विधियुक्त पूजा करून त्याला तिथं टांगलं जातं। बगाड्याला वर घेतलं जातं आणि 5 प्रदक्षिणा होतात। प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर खाली घेतल्यानंतर त्याला भैरवनाथाच्या मंदिरात दर्शनासाठी आणतात।
असे अनेक बगाडे असतात त्या दिवशी. एखाद्या वर्षी 4 असतात, एखाद्या वर्षी 5 असतात, एखाद्या वर्षी 10 असतात. नमस्कार, माझं नाव अमृता. हे माझं आजोळ आहे ॲक्च्युली. आणि मी लहानपणापासून बगाड बघतेय. आणि माझ्या आईने माझ्यासाठी नवस बोलला होता, सो तो नवस फेडण्यासाठी मी आली आहे. मी अमेरिकेत असते, पण आईची इच्छा होती आणि माझी पण इच्छा ती पूर्ण झाली आहे. आणि मन अगदी भरून पावलं आहे. नमस्कार, माझं नाव नेत्रा. मी डॉक्टर आहे. आज नवस फेडायला आम्ही आलो आहे बौद्धनमध्ये. बगाड घेतलं होतं आम्ही आणि आता आमचा नवस फेटला आहे. नवस कशासाठी काय वगैरे? अशीच मनातली इच्छा होती. आत्या माझी नवस बोलली होती, तर तिच्या वतीने आम्ही ती पूर्ण झाली म्हणून फेडायला आलो. आत्ताच्या ह्याच्यात जर बघितलं आपण
तर महिला वर्ग जास्त मोठ्या प्रमाणात तुतला हितला जागेवरचे 5 प्रदक्षिणाचा जो नवस आहे तो करतात. ते एखाद्या पुरुषाला सुद्धा तो नवस 5 फेऱ्याचा इथं करता येतो. महिलांनीच करावा असं काय नाही. मी राजू नानारे बोलतोय. मी माझ्या भावांसाठी मुलासाठी नवस केलता. 20 वर्षापूर्वी बोललेला माझा नवस पुरा झाला. भैरवनाथांचं जे बगाड आहे की रंगपंचमी दिवशीचं, त्या बगाडाला जसं गावातील आणि ठराविक 4 वाडीतील जसे लोक नवस करू शकतात, तसे इथं जी 5 प्रदक्षिणा काढायची जी पद्धत आहे ते कुठल्याही गावचे लोक घेऊ शकतात. कुठल्याही जाती धर्माचे लोक तो नवस करू शकतात. तो नवस पूर्ण झाल्यानंतर मग ज्यावेळेस आपला जन्याचा गाडा येतो त्यावेळेस तो नवस पूर्तीचा कार्यक्रम इथं 5 येडे घालून केला जातो.